श्री स्वामी समर्थ. नमस्कार मित्रांनो, गुढीपाडवाला हिंदू नवन वर्षापूर्वी घरातून बाहेर काढून टाका ह्या 7 वस्तू, जीवनात सुख समृद्धी येत राहील. तर मित्रांनो, मार्च हिंदू नववर्ष म्हणजे गुढीपाडवा. नव सत्वराची सुरुवात होत आहे. वास्तू आणि ज्योतिषशास्त्रानुसार नवीन वर्षाच्या आधी काही वस्तू घराबाहेर फेकून द्याव्यात. असे केल्याने त्या वस्तूचा नकारात्मक परिणाम आपल्या जीवनावर होणार नाही. हिंदू पंचांगानुसार पहिला महिना हा चैत्र असतो. तर मित्रांनो, चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षातील प्रतिपदा तिथीपासून नवरात्रीची सुरुवात होते. त्यामुळे हा काळ खूप पवित्र मानला गेला आहे. हे संपूर्ण वर्ष भाग्यवान आणि आनंद आणि समृद्धीने भरभरलेले बनवण्यासाठी तुम्ही घरातून काही वस्तू बाहेर टाकल्या पाहिजेत. घरात कोणत्या वस्तू ठेवू नयेत ते आपण या व्हिडिओतून जाणून घेणार आहोत. तर मित्रांनो, फुटल्या वस्तू म्हणजे आपल्या घराच्या स्टोर रूम मध्ये फुटके काच, फर्निचर, इलेक्ट्रॉनिक आयटम्स, बंद पडलेले घड्याळ आणि तुटलेल्या मुटलेल्या असतील तर नवीन वर्षापूर्वी या वस्तू घरातून बाहेर काढून टाका. या प्रकारच्या अडथळ्यामुळे जीवनात नकारात्मकता येते. तसेच वास्तुशास्त्रानुसार घरातील तुटलेल्या वस्तूमुळे आर्थिक नुकसान होऊ शकते. फाटलेले जुने कपडे, जे काही कपडे किंवा बूट फाटलेले असतील किंवा जुने झाले असतील ते दान करावे. असे कपडे घरात ठेवू नयेत असे मानले जाते की अशा वस्तू घरात ठेवल्याने नकारात्मकता ऊर्जा वाढते. अटाळा, घरात ठेवलेला कचरा, जुन्या वस्तू, रद्दी, जुने पुस्तक, प्रती इत्यादी हिंदू नवीन वर्षापूर्वी बाहेर काढून टाकाव्यात. घरातून या वस्तू काढून टाकल्याने सुख समृद्धी येते. तसेच वाळलेली झाडं, म्हणजे आपल्या घरात झाडं असतात, भरपूर कुंड्या असतात. कायकांना भरपूर झाडांची आवड असते, पण काय जणांच्या घरात झाडं असतात, कुंड्या असतात, पण घरात सुकलेली रोपे ठेवू नयेत. वास्तुशास्त्रानुसार घरात कोरडे आणि वाळलेले रोपे असतील ते ठेवल्याने दुर्दैव येते. तर आपल्या घरात पिकलेली पाने वगैरे असतील, कचरा पालापाचोळा असेल तर सगळा तुम्ही स्वच्छ करा. जुनी औषधे, कालबाह्य झालेली किंवा जुनी औषधे घरी ठेवू नये. त्याचप्रमाणे हिंदू नवीन वर्षापूर्वी घरातून कोणत्याही प्रकारच्या जुन्या सौंदर्य प्रसाधनाच्या वस्तू असतील त्या काढून टाकल्या पाहिजेत. पहिले जाऊन एक्सपायर झालेल्या सगळ्या गोष्टी आहेत. औषधं जर औषधं असतील तर औषधं आपण आणल्यानंतर अर्ध्या बाटल्या आपण अशा ठेवतो. तर मित्रांनो, सांगायचं झालं तर औषधं हे 10 दिवसाच्या वरती ठेवायचे नसतात. सगळं असेल तर सगळं तुम्ही कचरा डब्यात टाकले तरी चालेल. नंतर आहे बंद इलेक्ट्रॉनिक वस्तू. घरात बंद पडलेले घड्याळ किंवा खराब झालेले वस्तू, इलेक्ट्रॉनिक वस्तू ठेवू नयेत. असे मानले जाते की या गोष्टी नशिबात अडथळे निर्माण करतात. जर बंद पडलेले घड्याळ तुम्ही ठेवलं असेल तर तुमचं नशीब सुद्धा बंद पडल्यासारखं जमा होतो. तुटलेल्या मूर्ती, घरात तुटलेल्या वस्तू, महागातल्या ज्या मूर्त्या असतील त्याच्यात थोडासा भाग तुटला असेल तुम्ही ठेवतात तर अशा गोष्टी ठेवू नयेत. नवीन वर्षाआधी हे देखील घराबाहेर फेकून द्यावे. जर देवाच्या मूर्ती असेल तर त्या वाहत्या पाण्यात विसर्जन कराव्यात. मित्रांनो, अशा गोष्टी गुढीपाडवाच नाही तर नॉर्मल आपल्या रुटीन आयुष्यात जर असतील, बंद पडलेले काही ना वस्तू असतील, कचरा कुंडी असेल, ज्या आपण गोष्टी वापरत नाहीये, अशा गोष्टी तुम्ही घरात ठेवणं चांगलं नाहीये. त्यामुळे आपल्या घरात वास्तुदोष निर्माण होतो. त्यामुळे अशा गोष्टी टाळलेलं बरं. तर मित्रांनो, सगळ्यांनाच गुढीपाडव्याच्या अधिक शुभेच्छा, ऍडव्हान्स शुभेच्छा देत आहे. असाच व्हिडिओ आवडला असेल तर कृपया लाईक करून मला कमेंट करून नक्की कळवा.